बहुचर्चित रोहित्रामधील तांब्याच्या तारीची चोरी करणारे 6 आरोपी वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक करून त्यांच्याकडून तब्बल 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेली काही दिवसांपासून रोहित्राचे नुकसान करून त्यामधील तांब्याच्या तारेच्या चोरीच्या घटना सातत्याने समोर येत होत्या। या संदर्भातील वाढत्या घटना पाहता सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांनी लवकरात लवकर संबंधित घटनांचा छडा लावून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना वाई पोलीस निरीक्षक यांना दिल्या। त्यानंतर वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व आपल्या खबऱ्याच्या माध्यमातून सदर गुन्ह्याचा शोध घेत तपास पथकातील अंमलदार विशाल शिंदे व हेमंत शिंदे यांचे तांत्रिक विश्लेषण व अंमलदार विक्रम धोत्रे आणि श्रावण राठोड यांच्या बातमीदारामार्फत आरोपींचा शोध घेतला असता त्यातील 3 आरोपी फलटणमधले असून त्यांना मदत करणारे 3 आरोपी हे वाईमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे। या सर्व आरोपींना वाई पोलिसांकडून अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 300 किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व एक 4-चाकी वाहन तसेच 5 मोबाईल असे एकूण 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुकेश माणिक जाधव वय 45 वर्ष, राहणार मलठण, तालुका फलटण, जिल्हा सातारा। अनिकेत सुभाष बनसोडे वय 22 वर्ष, राहणार मलठण, तालुका फलटण, जिल्हा सातारा। अर्जुन राजू जाधव वय 20 वर्ष, राहणार मलठण, तालुका फलटण, जिल्हा सातारा। रोहन लाखन घाडगे वय 24, राहणार यशवंतनगर वाई। विजय बाबूराव शिंदे वय 36 वर्ष, राहणार यशवंतनगर वाई। मनोज नामदेव घाडगे वय 40 वर्ष, राहणार यशवंतनगर वाई असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून यातील वरील 1 ते 3 नंबर हे सराईत गुन्हेगार आहेत, तसेच 2 ते 3 हे तडीपार गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे।